नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ टॉवर बनवण्याचा चॅलेंज। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे। त्यांच्या समोर टॉवरच्या स्वरूपात कागदी ग्लास किंवा कप ठेवावे। लीडर मातेने 1 2 3 बोलल्यावर सर्व मातांना एक ग्लास किंवा कप उचलून ठरवलेल्या जागेवर नेऊन तिथे टॉवर बनवायचा आहे। जी माता सर्वात आधी टॉवर बनवेल ती विजेता असेल। गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। प्रसूतीनंतर आईची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या काळात शरीर आणि मन दोन्हीमध्ये अनेक बदल होतात। शारीरिक काळजी। प्रसूतीनंतर शरीराला बरे होण्यासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक असते। जेव्हा बाळ झोपते तेव्हा तुम्हीही झोपण्याचा प्रयत्न करा। पौष्टिक आहार घ्या, ज्यात प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असतो। तसेच डिंकाचे लाडू, सुका मावा आणि हिरव्या भाज्या यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते। भरपूर प्रमाणात पाणी प्या, हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि दूध येण्यास मदत करते। हलका व्यायाम जसे चालणे किंवा योगा करणे हे केल्याने शरीर लवकर रिकव्हर होण्यास मदत होते। मानसिक आरोग्य। कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींशी बोला आणि त्यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त करा। स्वतःसाठी वेळ काढा आणि आपले छंद जपा। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। या खेळामुळे मुलांची ऐकण्याची व समजून घेण्याची कौशल्ये वाढतात आणि त्यांची बोलण्याची क्षमता सुधारते। मुलाच्या जवळ बसून त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारा। तुमच्या गप्पा ऐकून मूल हसून प्रतिसाद देईल। मुलाचं नाव घेऊन त्याला हाक मारा। मूल लगेच तुमच्याकडे वळून पाहिल। मुलाला हात वर आणि हात खाली कसे करायचे ते दाखवा आणि त्यालाही तसेच करायला सांगा। मुलासोबत बसा आणि दरवाजाकडे बोट दाखवत मुलाला तो बंद करण्यास सांगा। मूल उठून दरवाजा बंद करेल। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलाची काळजी घ्या। हसत खेळत राहा। नमस्कार।